नमस्कार मंडळी, माझी तुझी रसोई या कुकिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करतोय भाजके पोह्याचा चिवडा। त्याकरता आपण सर्वात आधी मक्याचा चिवडा जो असतो तो तळून घ्यायचा आहे। खरपूस रंगावरती चांगला तळून झाला की त्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्याकरता बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर मी थोडा लसूण घेतला आहे, तो बारीक क्रश करून घ्यायचा आहे। जास्तही बारीक नाही करायचा आहे, मीडियमच ठेवायचा आहे। त्यानंतर आपण गॅस पेटू, मोठं पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे। तेल चांगलं गरम झालं त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि हिंग टाकायचे। त्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण ऍड करू। लसूण व्यवस्थित खरपूस असा मंद आचेवर भाजू द्यायचा आहे। लसूण गोल्डन ब्राऊन झाला की त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकायची। हे 1 मिनिट परतून घ्यायचे व्यवस्थितपणे। त्यानंतर फुटाण्याची डाळ टाकायची याच्यामध्ये आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे। डाळ चांगली भाजली गेली की एकदम क्रिस्पी लागते, त्यामुळे व्यवस्थित रंग बदलूपर्यंत भाजून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं जे तळून घेतलं होतं ते ऍड करायचं आहे। थोडं मीठही याच्यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे। व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सर्व। त्यानंतर याच्यामध्ये आपण चिवडा मसाला टाकायचा आहे। साधारण 2 चमचे चिवडा मसाला मी घेतला होता। थोडीशी हळदही याच्यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 1 मिनिट हे परतून घ्यायचं आहे। थोडी पिठी साखर याच्यामध्ये ऍड करायची आहे चवीसाठी आणि मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण जो चिवडा घेतला होता मक्याचा तो याच्यामध्ये टाकायचा आहे। मक्याचा चिवडा टाकल्यानंतर याच्यामध्ये भाजके पोहे टाकायचे आहेत। भाजके पोहे मी ऑलरेडी थोडेसे तेलामध्ये परतून घेतले होते। आता हा चिवडा व्यवस्थितपणे मिक्स करायचा आहे मंद आचेवरती। साधारण 5 ते 10 मिनिटं गॅसवरच ठेवायचा आहे लो फ्लेमवरती। व्यवस्थितपणे मसाला सगळ्या पोह्यांना लागलाय याची खात्री करायची आणि आपला चिवडा रेडी आहे।